असेल स्वतःला त्याचा आलेला अनुभव व्यक्त करतात. नाही तो भगवान विष्णू निरते भगवान सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्या चित्तरा महाविष्णू अवतार तथा महाधीश्वर महाविष्णूचे अवतार प्रत्यक्ष भगवान ज्ञानेश्वर महाराज यांच्या दरबारामध्ये आपण त्यांच्या समोर सोहळा प्रत्यक्ष उपस्थित आहोत. एक फार मोठी भाग्याची गोष्ट भगवंताला आवडणारी जी गोष्ट आहे त्याच्यापैकी ही एक आहे. आवडते निवृत्ती जे भक्त चरित्राचे जे मुक्ताचे निर्धारिता लाभी प्रीत मस्तका दैते दिते दिते पाहता म्हणून वाहणारी पायकारी ते दिसता पुन्हा पुन्हा तेच ऐकायचं पुन्हा पुन्हा तेच वर्णन करायचं पुन्हा पुन्हा तेच करायचं. तुम्ही म्हणाल त्याचा आपणाला उपयोग काय? त्याचा आपणाला उपयोग हा नाही. आपला जो आत्मभाव आहे तो हरवलेला आहे तो प्राप्त आणि त्यामुळे होत असतो. म्हणून त्यांचं चरित्र ऐकायचे. क्षेत्र असणार आहे अरण्य आणि या अरण्यामध्ये घडलेला विज्ञान अंगावर चेहरे होणारा तो भगवंताला आवडणारा तो आपण पाहणार. त्यांच्या समाधीचे जर आपण इथे उपस्थित हे ज्ञानेश्वर महाराजांचे बरोबर थोडक्यामध्ये आवडतात. वास्तविक भाग पाहण्याकरता मी जरा आम्हाला एकच थोडक्यात येणार आहे, जास्त नाही जाणार.
संपूर्ण लक्षामध्येही सारांश आला पाहिजे, विषयांतर झालं न पाहिजे आणि अहंकाराचा तोंड पडलं पाहिजे. त्या पैठण क्षेत्रामध्ये अनेक विद्वान अनेक पंडित पूर्वी राहत असत, आजही आहेत. पैठण क्षेत्राच्या नजीक असणारं गोदावरीच्या तीरावर असलेला तिथे प्रमुख गाव म्हणजे या आपल्या गावी ज्ञानेश्वर महाराजांचे पूर्वज शुद्ध विरापोटी अथवा बहुनी तेन म्हणजे भगवंतांनी ज्या कुळाचं वर्णन केलेलं आहे त्यापैकी एक कुळ आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या वडिलांचा जन्म आपल्या गावी झाला. यद्यपि बहुनाधीतं तस्यपि पठत्वं पुत्रव्याकरणं स्वजन स्वजनो माधो सकलं सकलं सकृत्यकृत. विद्या असणं ही अतिशय महत्वाची बाब आहे जीवनामध्ये. विद्यार्थी धन असं आहे का त्याचं चोर हरण करू शकत नाही. विद्यार्थी धनाचा भाग होत नाही. विद्यार्थी धनामध्ये भाऊ विभाग घेत नाही आणि वाचल्यानंतर ते वाढत असत. न चोरहार्यं न चराधार्यं न भ्रातृभाजं न च भारकाय ये कृते वर्धतयो नित्यं विद्याधनं सर्वधनप्रधानं. विठ्ठल शिक्षण करतात आपल्या गावी सदा आपल्यामुळे नजीक असणारं क्षेत्र, नजीक असणारं शहर, शहरामध्ये राहणारी माणसं, क्षेत्रामध्ये राहणारी माणसं, खेड्यामध्ये राहणारी माणसं त्याच्यामध्ये फार फरक आहे. क्षेत्रामध्ये राहणारे माणसं शहाणे असतात, शहरामध्ये राहणारे माणसं हुशार असतात आणि खेड्यामध्ये राहणारे माणसं दिवशाने असतात. तुम्हाला आम्हाला काळा फक्त तुमच्या विरोधाने करणे हाच आमचा धर्म, हाच आमचा देव आणि हेच आमचा पुरुषार्थ. पण खेड्यामध्ये राहणं बरं नाही. नुसती जवळ करणं अतिशय गरजेचं, त्यापेक्षा क्षेत्र जवळ करणं अतिशय महत्त्वाचं. क्षेत्र आणि शहर असणारं पैठण विठ्ठल पंताच्या बालपणामध्ये त्यांना ते लागलं आणि त्यांच्या घरी शिक्षण झालं. सुंदरपैकी वेदाचा अध्ययन शिक्षण झालं विठ्ठल पंतांनी. वैराग्य मूर्ती असल्यामुळे तीर्थयात्रा करावी असते. अंतःकरणाची झाली आणि तीर्थयात्रा करत जवळही सगळं सिद्ध आहे. आपला वया पाहिजे तो आपले प्रेत पाहिजे तीर्थयात्री पैठण पासून सर्व येणारे क्षेत्र परत देवाचे दर्शन घेतले. या अरण्य क्षेत्रामध्ये विठ्ठल पंत येऊन स्थानापन्न झालेले आहेत. विठ्ठल पंत चेहरा आचरण आणि त्या आचरणाचा परिणाम शरीरावर झालेला. त्या ते सगळे नमस्कारे आज्ञा ते जाणकाज्ञा अपार माझे आम्ही पुण्यवान आहोत, आम्ही पापी आहोत हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. तुम्हाला ओळखायचे, ओळखण्याचं वर्ण तुम्हाला सांगतो. आमचं दर्शन घेतल्यानंतर जर तुम्हाला समाधान वाटलं, बिडी सोडावी वाटली, तंबाखू सोडावी वाटली, माळ घालावी वाटली, कीर्तन करावे वाटलं, ऐकावं वाटलं, वारी करावी वाटली, आमचं दर्शन घेतल्यानंतर जर तुमच्या अंतःकरणावर एवढा परिणाम झाला तर आम्ही पुण्यवान आहोत हे सिद्ध झालं. आणि आमचं दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला जाताना नवी चप्पल न्यावी असं वाटलं ना तर आम्ही त्याच जातीचे. समाधान वाटलं सिद्धोपंताला जेवणाकरता घरी नेला आणि विश्रांती करताना विश्रांती झाल्यानंतर विश्रांती चालू असताना अनंत ब्रह्मनारायण परमात्म्याने आणि स्वप्नामध्ये तुझी जी रुक्मिणी नावाची मुलगी आहे ना ती या हा
त्यांना वाटतं खंडोबाच मुलं देतो, विठोबा मुलं देत नाही असं त्यांना वाटतं. तसं नाही, अरे खंडोबाचा मुलगा की, पण खंडोबालाही मुलं देणारा तो आहे. काय मोहे केले
ऐशी कळवळती सिद्धेश्वराच्या दर्शनाला गेले असते म्हणून सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये गेले. सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं तर तिथे आढळले नाही. म्हटले सिद्धे भेटामध्ये गोपरीवर गेले असतील, आपल्याला त्यांचं दर्शन झालं असेल, गेले असतील, परत जाऊया. सर्व भंग परत निघाले आणि या सिद्धे भेटाला आणि हा जो रस्ता जातो हा सिद्धे भेटाचा एरिया, ही जमीन हा पवित्र आहे. ज्ञानेश्वर महाराजांची कितीतरी पावलं ज्या जागेवर आपण बसला त्या जागेवर दिवसातून जागे येतात. मधुकरीला जातात ज्ञानेश्वर महाराज आणि मधुकरीला एक केळगाव आहे, इथे केळगावला जात होते. पलीकडच्या बाजूला गुरुगाव आहे, गुरुगावला जात होते इथे. आणि चरोली आहे, चरोलीचे दोन प्रकार आहेत, कापसी चरोली आणि चरोली चरोली. जिथे चुलीचा वाडी आहे, एक वररूप वाडी आहे. ही ज्ञानेश्वर महाराजांचे मधुकरीचे गाव. मुक्ताबाईंनी झोपडीच्या समोर झोपडीमध्ये खेळायचं
शब्द वापरला असा एक झाला निवृत्त नाकाने सर्वांना खबर होती आणि सांगितलं बाळांनो आजपासून आपल्या शब्दामध्ये आई आणि वडील हा उच्चार न करणं व्यक्तीच आहे आपली आई वडील नाही. पुन्हा शांतीचं वेश मारण्याकरता आळंदी ब्रह्मरंगाकडे गेलेले आहेत. त्यांनी सांगितलं पैठणला जाऊन तुम्ही शुद्धीपत्र आणा. शुद्धीपत्र आणण्याकरता गेलेले आहेत. शुद्धीपत्र घेऊन परत आले. येताना नेवासे गाव होणारे नटेश्वरी आणि तिथं महान असं कार्य केलं की जगाच्या पाठीवर आदित्य असणारा त्याचं नाव ज्ञानेश्वरी ग्रंथ तयार केला. श्रीगुरूच्या समोर देवला श्रीगुरूंनी आज्ञा दिली. सुंदर केला पण प्राप्त नाही आहे. प्राप्त नाही काय प्राप्त नाही झाले. गीता भगवान कृष्णाने सांगितले आणि त्या गीतेचा अर्थ तो केला प्राप्त म्हणजे वडिलांनी कमवलेली जमीन त्याच्यावर विरघोटी पाईपलाईन केली आणि आता त्याच्यावर सर्वच केला. स्वतः एक चित्र घेतली का नाही तशी आपण इकडे मग आपण नाही करण्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी सेवा केली. त्याचं नाव अमृतानुभव. कोणत्याही ग्रंथाचा आधार नाही. आज नाही अमृतानुभव केला. श्रीगुरूच्या समोर ठेवल्याबरोबर ज्योतीला प्रसन्न झाले आणि पुन्हा शेरा मारला. अरे श्रीमंता करता केलं परमात्मा जे सुशिक्षित आहेत यांच्याकरता केलं. माझ्या खेतेवाल्यांच्या करता काय शेतकऱ्यांच्या करता काय गरिबांच्या करता काय मग गरिबांच्या करता शेतकऱ्यांच्या करता म्हणजे परमात्मातले जे आत्मी जीव आहेत आत्मी जीव आहेत यांच्या करता ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतः स्वतंत्र ग्रंथ केला. त्याचा आणि त्याचा अधिकारच सांगितला. हरिपाठाचा अधिकारच सांगताना पश्चिमेला भोर नदी त्या भोर नदीच्या किनाऱ्यावर सात नारळीच्या मध्य भागाला इतर जसे त्या काढलेले तिथे आता ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर मात्याच्या आकाराचं मंदिर
नावाच्या गावाच्या वाकीची संस्थानिकाची मुलगी कोल्हापूरच्या राजाला दिली होती. कोल्हापूरची देवी आहे, लक्ष्मी देवी आहे. करून बसवलेली नाही, ठरवलेली नाही, बसवलेली नाही, काय नाही. त्याच्या डोळ्यात खास इतिहास आहे. भृगुऋषीने ज्यावेळेला भगवान विष्णूच्या छातीवर लाथ मारली होती, त्यावेळेला त्या भृगुऋषीला तारण करा असं लक्ष्मीचे म्हणून होतं. लक्ष्मी म्हणत होती विष्णूला, तुम्ही त्या ब्राह्मणाला तारण करा. विष्णूने सांगितलं, ब्राह्मण माझं दैवत आहे, जे पृथ्वीकडे ते देव माझं दैवत ब्राह्मण आहे. ब्राह्मणाची पूजा करत असतो, ब्राह्मणाची आज्ञा पाळत असतो आणि तारण नाही करणार. लक्ष्मीने सांगितलं, तुम्ही तारण नाही करणार, मी करणार आहे. लक्ष्मीने शाप दिला, ज्यांच्याकडे मी राहणार नाही, त्यांच्याकडे सरस्वती राहील, मी लक्ष्मी राहणार नाही. आणि जरी आले त्यांच्याकडे तरी त्यांना समाधान देणार नाही. कितीही जरी पैसे मिळाले ब्राह्मणाला तरी समाधान नाही. समाधान देत नाही. सरस्वती मात्र समाधान देते. सरस्वती पिता, सरस्वतीचा अवध आहे. आणि ती लक्ष्मी शाप लिहून गेली, ती कोल्हापूरला तपस्या करते. आता लक्ष्मी नसल्यावर सर्व व्यवहार बंद झाले. संसारामध्ये चित्त पाहिजे, परमार्थामध्ये चित्त पाहिजे, शेतामध्ये खत पाहिजे, घरामध्ये समर्थ पाहिजे, परमार्थामध्ये चित्त पाहिजे आणि बाजारामध्ये खत पाहिजे. इतर नसल्यावर काय? अहो ज्याचा खिसा गरम त्याला देव धरण, खिसाचा गरम देव आणि धरण असला. आरोग्याला येणं चांगलं आहे, पण खिशात पैसे नसल्यानंतर विधानचे उत्तरे बंद झाले की मंडळाने आता अर्ध तिकीट तरी केले म्हणून एवढी गर्दी आहे. संपूर्ण तिकीट केलं तर याच्याची किती केली होती. आवड दिसते, सर्व पैसा पाहिजे. लक्ष्मी नसल्यामुळे सर्व व्यवहार बंद झाले. विष्णूला हे काही करता येणार म्हणजे विष्णूही तपस्याला जाऊन बसले. तिरुमलला या झालं, तिरुपती या गाडी तपस्याला बसले, एकामध्ये बसले. भगवान विष्णू तपस्याला बसले, पण शंकराला दया आली. शंकराने गाई करून घेतलं आणि ब्रह्मदेवाने वासरा करून घेतलं आणि ती गाय त्या टेकावर जाऊन उभी राहत होती. ते वासराला पडायला लक्ष्मीला राहते. 50 वर्षाचा एका तिथं राहणारा राजा आणि राणी विचार करू लागले की गाय किती दूध आणि लोक आणत नाही म्हणजे या काय संस्कारच नाही गाय म्हणजे शोधकार पिता दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजता गाय टेकावर उभे राहिली. वासराने बरोबर काम केलं, सर्व टेकामध्ये दूध उडाले. त्याने रामच कुऱ्हाडीचा फटका मारला असता तर टेकाची शिंदे उडाली कोणाली, पण विष्णूच्या डोक्याला मार लागला. फटकन असा मारला, कुऱ्हाड लागल्याने रक्ताची भात टेकाला मध्ये येणार. त्या नारदाने जेव्हा सांगितलं लक्ष्मीला कोल्हापूरला, तू तपस्या करतेस पण तुझ्या प्रतीची काय अवस्था झाली, तुझ्या नावाने तपस्या झालेली आहे. तिरुमलला या गावी डोंगरावर बसले, कुऱ्हाडीचा घाव लागला आणि नवऱ्याला तपस्या करण्यामध्ये काय अर्थ आहे? नवऱ्याला चहा नाही, नाश्ता नाही, पाणी नाही, सकाळी उठलो देवाची गौरी बसले देवाचा देव तुझ्या उपाशी मारायला लागला. ही हरिपट म्हणजे काय होतं? तशी तुझी तपश्चर्या काय उपयोगाची आहे? लक्ष्मी विष्णू हृदयाने करतोय. लक्ष्मीने थोडं सोडलं आणि विष्णूचं दर्शन घेतलं आणि क्षमा मागितली आणि सांगितलं, आता मी हे तिरुमलला जा आणि तुमचं चरण सोडून जाणार नाही. म्हणून सर्व संस्थांमध्ये श्रीमंत संस्थान जे कितीही कृपण मनुष्य असला तरी तिथं पैसे सारखावेच वाटतात म्हणून ते होते श्रीमंत. त्याचं कारण लक्ष्मी आजही तिथं नांदते. मुद्दा बोलण्याचा लक्ष्मी कोल्हापूरला साक्षात देवी आहे. त्या लक्ष्मीच्या सानिध्यात राहणारा कोल्हापूरचा राजा ज्ञानेश्वर महाराज आल्याबरोबर त्या राजाने सांगितलं, या माझ्या राज्यात कोणताही साधू, कोणताही कानखाड्या, कोणताही लालवाला याची कामं नाही. मला सुनाऱ्या खाणारे चालतील परंतु मारकरी चालत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी दिली झाली जेवण मुलीला वाईट वाटले की आनंदी हे माझं माहेर नजीक असणारे गाव आणि माझ्या माहेरच्या साधू काही मान नाही जगण्याचा अर्थ नाही. मला
हिरकणी एकच मुलगा बाळ त्या बाळाच्या नावाने हिरकणी दिली. हिरकणी दिल्यावर आजच्या काळामध्ये झाला झालं डोळे बांधे झाले, मांडीवर घेतलं, नवऱ्याला आठवलं सरकार काय झाले त्यासाठी मूळ खलास झाले. मग आता मूळ खलास झाला म्हटलं प्रेत मांडीवर घेतलंय. राजा शोक करायला लागला, राणी शोक करते, आक्रोश करते. मग सांगितलं म्हणजे हात चालू टाकले झाला बाजूला प्रवेश दिला नाही गावामध्ये त्याचा प्रमाणे, त्यांना घेऊन नाही दिलं त्याचा प्रमाणे. मग ते मूल घेऊन राजा थांबलेला ज्ञानेश्वर महाराजांना कोल्हापुरामध्ये आणलं आणि या मुलीने जेवण दिलं. राजाने दर्शन घेतलं आणि ज्ञानेश्वर महाराजांनी त्या मुलाला घेऊन बसलं. मेले तिथून कोणाला गेले. पंढरपुराहून नामदेव महाराजांचा आवाज ऐकून पैसे आपल्याला गेले. तीर्थ करून या नाना पंढरी आला जीवला भेटला तीर्थ करून नामदेव महाराजांसमोर पंढरपूरला आले. आणि नंतर मला सांगितलं भगवान माझा संघ आहे, माझा हट्ट आहे, माझी विनंती आहे, माझा हक्क आहे. तुकाराम महाराजांनी देवाला प्रार्थना केली विश्वने जना ऐशी करा महाराज. त्याप्रमाणे माऊलीने हट्ट घेतला, बालचंद म्हणजे हट्ट घेतला. हट्ट घेतला की मला आता समाधी द्या, मला आता घटावर आता विश्वरूपाने घेऊ नका. मग ज्ञानेश्वर महाराजांना भगवान म्हणताय पंढरी यात्रा होईल सरसी, कार्तिकी पंढरी यात्रा होईल सरसी. कार्तिक पासून पंढरपूरची शुद्ध एकादशी सरसी होईल आणि कार्तिक मध्ये त्रयोदशी निश्चेची दिलेली असते. कार्तिक मध्ये तुला मान दिला आणि तो मान साजरा करण्याकरता प्रतिवर्षी प्रत्येक वर्षात आम्ही पंढरपुराहून आळंदीला येत जाईल. पुंडलिकाला हात मारली, कबीर महाराज, सावकार महाराज, सर्व संत निराधे रत्नाबाई सत्यभामा माता, पांडुरंग पितांना हे राणी रत्नाबाई सत्यभामा त्या सर्व संत जनासह आळंदी क्षेत्रामध्ये येऊन स्थानापन्न झाले. येऊन उतरले इंद्रायणी इंद्रायणीच्या घाटावर कंबळीच्या झाडाखाली सर्व संत मंडळी उतरलेली आहे. भगवान पालन परमात्मा त्यामध्ये आहे, रुक्मिणी आहे, सत्यभामा आहे, राधी आहे. दशमीच्या दिवशी केली प्रदक्षिणा समाधीच्या उद्योगाला सुरुवात करणार आहे. दशमीच्या दिवशी केली प्रदक्षिणा आणि प्रत्येकांना दशमीच्या दिवशी व्रताचा आरंभ होईल. दशमीच्या दिवशी व्रताला आरंभ होतो. दशमी दिवशी गुप्त राहायचं. एकादशीच्या दिवशी काहीही अन्न घ्यायचं नाही. द्वादशीच्या दिवशी सूर्य उदयाला आल्याबरोबर आधा सूर्य वरती आधा सूर्य खाली अशा वेळेला द्वादशीचं पालन करायचं. पुन्हा दिवसभर काही घ्यायचं नाही. अशा रीतीने 3 दिवसाचं एकादशीचं व्रत एकादशीच्या दिवशी कीर्तन करावा. नाही कीर्तन करता येईल तर कीर्तन ऐकावा. नाही ऐकायला मिळत तर आपल्या वैकटीवर बसून तंबू मध्ये रामकृष्ण
चांगले म्हणाले तिच्या मला 3 कोटी लोक दररोज 7 दिवस 2 टाइम आरती जेवायला लागले. कोणी? चांगले महाराजांनी आळंदीमध्ये. त्याच्याकरता गुरु शिक्षक आहे. आमच्याकडे आपले शिष्य येतात, महाराज आहे ना तुमच्याकडे? नाही बाबा असं मान करून जायचं पेढी आणायची नाही, नारळ आणायचं नाही, काय नाही. आपण सांगायला आणलं काय? मला वाटतं इथेच असतं म्हणजे असे आमचे शिष्य द्यायचंच नाही काही पण लिहायला बघायचं असे आमचे शिष्य. चांगलं महाराजांनी 3 कोटी भक्तजनांना या आळंदी क्षेत्रामध्ये एकही केली आणि तेही सर्व काळ. आज एकादशी आहे आणि उद्या त्रयोदशी द्वादशी एक झाली यावर्षी. जरी त्रयोदशी द्वादशी एक झाली असली तरी भारतीय संप्रदायाच्या आणि पद्धतीमध्ये द्वादशी ही द्वादशी आणि त्रयोदशी ही त्रयोदशी. पंचांगाराच्या मते उद्या त्रयोदशी आहे. न्यायकर्माचा सोहळा उद्या पंचांगाराच्या मते आहे. वाकायच्या मध्ये उद्या आणि द्वादशी त्रयोदशी एक झाली असली तरी परंतु उद्या मालिका सोहळा कार्य करणार नाही. शिरापती होणार, द्वादशी श्रावण उद्या संध्याकाळी होणार आणि परवाच्या दिवशी काढा होणार. ज्याला माहिती नसेल त्यांना माहिती असू द्या की ज्ञानेश्वर महाराजांचा मालिका सोहळा पंचांगामध्ये उद्या जरी असला तरी वारकऱ्याच्या वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने परवा दिवशी तर ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्याला आपण आलेले नाही तर आपण तिथे होईल. उद्याचा दिवस मुक्काम करून परवा दिवशी जायचं. द्वादशीला पारण करण्याकरता, वड्या नांगरण्याकरता, शिरा भाजी करण्याकरता कोण झाले? उठलेल्या रांगण्यामध्ये स्वयंपाक करण्याकरता उठल्या कोण कोण उठले? रुक्मिणी, राही, सत्यभामा त्या सर्व जण उठलेले घाई झालेली. चला लोक स्नान करून या, भाजी शिरा आणली, पोळी आणली, वगैरे काय वाचायचं भाषे करायचं. तिच्या रुक्मिणीच्या हाती चपातीच्या वाचायला खायला आम्ही असे दुर्दैवी आहेत की आम्हाला माळकर्णीच्या हाती सुद्धा खायला मिळते. जिथं जावा तिथं बिगर माळकर्णी नाही यांच्या भांगडीतच नाही. सर्व भांगडीतून पार करण्याची भांगडी हिला रुक्मिणीच्या हाती चपाती तिला खायला मिळायची पिंपळाच्या पारी आता पिंपळ पिंपळाच्या पारीच्या पद्धती पिंपळाच्या पारा तुला भोजन झालंय आणि ज्ञानराजाला भगवंताने मांडीवर घेतले. बाळाचे जेवण घे. बाळाला जसं देवाला नाही वाटते तसं भगवान स्वतः ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखामध्ये हा भात देऊन भरायला लागले. जेवण झालं, घराची झाली, शिरापती झाली आणि मग मांडीला पूर्वी एकत्रित कुटुंब पद्धती निघायचंच नाही. लग्न झाल्यावर 4-4 वर्ष बोलायचंच नाही. जरी बोललं तरी माणसात बोलायचं नाही. कुठंतरी जायचं बोलतात, कुठंतरी आग मार्गी जाऊन काय केलं केव्हा आली होती, मारायला जाणार आहेत का, दिवाळीला जाणार आहेत का, असं या मराठी कुठंतरी बोलायचं. कधीही तो आता एक पद्धती संस्कृतात आली, आवाळी जाग्या बोल्या इतकंच नाही.
कसा केला पाहिजे होत नाही. माझ्याशी तुम्हाला जवळ वाटत असेल तर तुम्ही पहिलं वेगळं निघा. लग्न होण्याच्या अगोदर वेगळं निघा. मुंबईचे देखी आहोबा बहिणी गेली तुमच्या घरामध्ये माणसातून तरी पोट भरत नाही ना हात लागले भरतावर खायला म्हटले काढून केलं नाही बरोबर काय तुला काढूनच करून केलं नाही म्हणजे काय आम्ही खाण्याकरता लढलो. नामदेव महाराजांच्या घरात चौदा माणसं त्याच्यामध्ये नामदेवाचे थोरले चिरंजीव नारायण महाराज की नारायण महाराज आमच्या भावाने घेऊन नारळ घालण्याकरता एक 6 वेळेला माऊलींची समाधी घेतलेली, जागा निश्चित केली, उठविला आणि मागे झाली आणि मग जागा झाली. गाईचं तेल आणलं, सारवून काढलं आणि गोमूत्र शिंपडलं, तुळशी वगैरे फुलं केले आणि नामामध्ये काय सांगते काय सांगत आणि नमस्कार घातला आणि ज्ञान राहिलं. स्नान स्नान मंगल स्नान आहे. मंगल स्नान झालं आणि देवनिवृत्ती आणि धरले दोन एक हात धरलेला आहे, पांडुरंगाने एक हात धरलेला आहे. देव निवृत्ती आणि धरले दोन्ही करू दाखवून आणि अशा काळामध्ये समाधी घेण्याकरता ज्ञानेश्वर महाराज निघालेले आहे. नामदेव महाराज नावाने संत काकावीत होती लाईची पदर संत काकावीत झालेले सर्वांनी डोळ्याला पदर लावलेले आहे आणि जरा उच्च झालेले आहे. देशाची संस्थाची गाणी केली नारायण उपराचे देशाच्यावर संस्था प्रदान आणि सर्व उच्च झालेले आहे. गुरुच्या अगोदर शिष्य जाणं उच्च आहे, वडिलाच्या अगोदर मुलांवर उच्च आहे. म्हणून इथे जरा उच्च झालं केले नारायण उपराचे जावळी ज्ञानेश्वर बसले आसनावरी पुढे ज्ञानेश्वर सांगितलं त्या
पाळीला लळा म्हणजे लळा पाळा वाढवलं लहानाचं मुख केलं आणि आता त्याच हाताने हात भरवला आणि त्याच हाताने त्याच्यावर मूठ माती टाकायची शक्य नाही तुम्ही काही पण करा देवाने सांगितलं नाही रे हा मोठी लोक आहे या मोठी लोकांमध्ये असं होतच असतं घडतच असतं समाधी साधनावाले देव देव देवाले जड अंतःकरण आणि तो तिरा घेतलेला आहे आणि आता मागे पाहिलं बोलून नाकाने आणि आता सरकून गेला Hare